नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत 28व्या सुधारित आवृत्तीमधून. राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी हे पुस्तक, ज्याला आपण ठोकळा म्हणतो, हे तुम्हाला आपल्या केसागरच्या दोन्ही वेबसाईटवरती, अमेझॉन, फ्लिपकार्टवरती आणि जे आपले बुक स्टोअर आहेत तिथे तुम्हाला मिळून जाईल. पुस्तकामध्ये तुम्हाला 2021 ची अधिकृत आकडेवारी मिळते. नव्या धर्तीचे वाढत्या काठिण्य पातळीचे प्रश्न मिळतात. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकामधील महत्त्वाचे प्रश्न, बिटवीन द लाईन्स प्रश्नांची परिपूर्ण तयारी आणि 2020 ची प्रश्नपत्रिका तुम्हाला इथं उत्तरासहित मिळत आहे. डेली संध्याकाळी 7 वाजता आपलं लेक्चर असतं. लेक्चर पूर्णपणे मोफत आहेत. तुमचे कोणी मित्रमैत्रिणी जे राज्यसेवा देणार आहेत पण आपल्या चॅनलवरती अजूनही नाही आहेत, अशा सगळ्या मित्रमैत्रिणींना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. जसा तुम्हाला फायदा होतोय तसा डेफिनेटली त्यांना पण फायदा होईल. तर आपण जिओग्राफीचे लेक्चर आपले स्टार्ट होते. जिओग्राफीसाठी मी तुम्हाला रेफरन्स बुक सांगितले होते. भारताचा भूगोल हे वस्तुनिष्ठ प्रश्नांचं पुस्तक आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये आपली एक्झाम असते त्या फॉर्मॅटमध्ये आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. तर हे पुस्तक डॉक्टर अनिरुद्ध सरांचं आहे, बेस्ट बुक आहे. सोबतच तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नांचं भारताचा भूगोल खतीब सरांचं पण पुस्तक मिळतंय. दोन्हीमध्ये तुम्हाला चॉईस आहे. तुम्हाला जे पुस्तक घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. पुस्तक कुठून मागवायचं, कसं मागवायचं हे मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. आता हे झालं वस्तुनिष्ठ प्रश्नांचं. थेरीसाठी तुम्हाला एक माजिद हुसेन सरांचं पुस्तक आहे, एक के सिद्धार्थ आणि एस मुखर्जी सरांचं पुस्तक आहे. दोन्ही पुस्तकं बेस्ट आहेत थेरीसाठी, हे तुम्ही घेऊ शकता. पण हे जे पुस्तक आहे ना सिद्धार्थ सरांचं, हे तुमच्याकडे पाहिजेच. खूप सारी माहिती या बुकमध्ये तुम्हाला दिलेली आहे. सर्वात महत्वाचे हे दोन्ही बुक्स, इंडिया द फिजिकल ॲस्पेक्ट्स आणि प्राकृतिक भूविज्ञान. विद्यार्थी जे म्हणतात ना की नवीन नवीन क्वेश्चन येतात, कुठून येतात समजतच नाही, किंवा आउट ऑफ सिलेबस येतात, ओशनोग्राफी, जिओमॉर्फॉलॉजी, क्लायमेटोलॉजी, हा सगळा जो भाग आहे ना, हा सगळा भाग तुमचा दाते सरांच्या पुस्तकामधून कव्हर होतो. म्हणजे 11th आणि 12th NCERT जे आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा पण जास्त समजा जिओग्राफिकल थॉट्स आहेत, जिओग्राफिकल सिद्धांत आहेत, भूगोल तत्ववेत्यांच्या पुस्तकांची नावं आहेत, जे तुम्हाला जोड्या मध्ये वगैरे विचारले जातात. ते सगळं तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळून जाईल आणि मग आपल्याला आयोगाचा पेपर अनोळखी वाटणार नाही. कारण का, आपण त्या लेवलची पुस्तकच वाचत नाही, मग आपल्याला उत्तरं कशी येणार, बरोबर. तर ही दोन पुस्तकं बेस्ट आहेत. मानव भूगोलावरती भरपूर क्वेश्चन विचारले जातात, लक्षात घ्या. मेन्सला तर खूपच विचारले जातात, प्रिलियमला सुद्धा तुम्हाला मानव भूगोलावरती क्वेश्चन विचारले जातातच. ठीक आहे. तर मानव भूगोल घ्यायचंच आहे तुम्हाला. माजिद हुसेन सरांचं सेपरेट बुक तुम्हाला मिळतंय प्री मेन्स दोन्हीसाठी. वर्ल्ड जिओग्राफी, आता बघा, वर्ल्ड जिओग्राफीचे जास्त क्वेश्चन राहत नाहीत, पण 2-3 तरी क्वेश्चन सोडून चालतात का, नाहीत चालत, बरोबर. त्याच्यामुळे मुलं वर्ल्ड जिओग्राफीचा सुद्धा अभ्यास करतात. आणि आता तर तुमचा GS वरतीच रिझल्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कोणताच भाग स्किप करून चालणार नाही. सगळं स्टँडर्ड मटेरियल तुम्हाला मराठी भाषेमध्ये अवेलेबल करून दिले केसागर पब्लिकेशननी. कोणी जर म्हणत असेल एवढी पुस्तकं वापरायची नसतात तर ते चुकीचं आहे. तुमच्या एक्झामची काठिण्य पातळी बघा. 2019 पासून पेपर कसे सेट होत आहेत ते बघा. त्याच्यासाठी तुम्ही केसागर पब्लिकेशनचं पेपर अनालिसिसचं बुक बघा. तिथं तुम्हाला प्रश्नांची उत्तरं, विश्लेषण आणि तो प्रश्न कोणत्या पुस्तकातून विचारलाय, कोणत्या पेज नंबरवरती दिलेला आहे, सगळं तुम्हाला मिळून जाईल. ओके, चला. तर वस्तुनिष्ठ प्रश्न आपण स्टार्ट केलेले होते, कुठपर्यंत आलो होतो बघा. हे आपलं दुसरं हे असेल, लेक्चर असेल वस्तुनिष्ठ प्रश्नाचं. एकच मिनिट थांबा. अच्छा, चला बघा. आपण आलो होतो 13 नंबरच्या क्वेश्चन पर्यंत, बरोबर. 14 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. क्वेश्चन आहे, द्वीपगिरी म्हणजे काय. काय दिलंय बघा क्वेश्चन. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, द्वीपगिरी म्हणजे काय. ठीक आहे.
पहिलं सेंटेन्स आहे वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार. दुसरं सेंटेन्स आहे नदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार. तिसरं आहे वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या भरण कार्यामुळे झालेला भूआकार. आणि चौथं सेंटेन्स आहे हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भूआकार. कुठून विचारलाय क्वेश्चन? वाऱ्यामुळे तयार होणारी भूरूप. बरोबर. तर बघा आपल्याला माहित पाहिजे की वाळवंटी प्रदेशात एखादा चबुतरा असल्यास चबुतराच्या आजूबाजूचा जो भाग असतो ना तो वाऱ्याच्या खनन कार्यामुळे काय होतो? झिजतो. बरोबर. मग झिजल्यामुळे काय होतं? जेव्हा वाऱ्याच्या खनन कार्यामुळे वरचा भाग झिजतो तेव्हा जो आतला कठीण भाग असतो ना आतला कठीण भाग तो कठीण भाग काय होईल? मग उघडा पडेल. बरोबर. किंवा उंच भाग तसा शिल्लक राहतो. तो असतो घुमटाकार भाग आणि तो वाळूच्या टेकडीसारखा दिसू लागतो. त्याची फारशी झीज होते का? नाही. खडक आहे ना. उंच घुमटाकार आकार वाळूच्या टेकड्यांसारखे असतात. त्यांनाच आपण काय म्हणतो? त्यांनाच आपण म्हणणार द्वीपगिरी. लक्षात येते का बघा. वाळवंटी प्रदेशामध्ये वारा आणि काही प्रमाणामध्ये पाऊस यांच्या संयुक्त कार्यामुळे आता फक्त वाऱ्याच्या खनन कार्यामुळे हा आकार तयार झालाय हे आपण कन्सिडर करतो. पण आयोगाने खूपच डीप मध्ये विचारायला चालू केलं आणि जर तुम्हाला सेंटेन्स आलं तिथं की बाबा वारा आणि काही प्रमाणामध्ये पाऊस तर कन्फ्युज होणार का तुम्ही? नाही होणार. कारण तुम्ही केसागर पब्लिकेशनच्या पुस्तकामधून वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवलेले आहेत. याच्यासाठी वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवणं महत्वाचं असतं. लक्षात घ्या. ज्याला आपण व्हॅल्यू ऍडिशन म्हणतो ना की काहीतरी व्हॅल्यू ऍडिशन करायचंय तर फक्त वाऱ्याच्या खनन कार्यामुळे न देता वारा आणि पाऊस असं पण तुम्हाला देऊ शकतात. संयुक्त कार्यामुळे द्वीपगिरीची निर्मिती होते. हे झालं तुमचं थेरीचं कंटेंट. आणि मग तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज साठी विचारू शकतात की कलाहारी वाळवंट, नायजेरियाचं वाळवंट. एक्झाम्पल, कोणत्या वाळवंटामध्ये द्वीपगिरीची उदाहरणे आढळतात? द्वीपगिरी म्हणजे तीव्र उताराच्या टेकड्या. हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ओके. क्लिअर झालं का बघा. आता समजा बघा आपण कन्सिडर करतो की अशा प्रकारच्या टेकड्या असतात ह्या बनलेल्या पण रिअल मध्ये खूप डिफरन्स असतो बरं का. आपण जेवढं छोट्या समजतो तेवढ्या ह्या छोट्या नसतात. ठीक आहे. आपण जेवढं छोट्या समजतो तेवढ्या नसतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. मग आपल्या 14 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर काय येईल? 14 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर येईल वाळवंटी प्रदेशामध्ये वाऱ्याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भू आकार म्हणजे हा द्वीप. ओके. क्लिअर. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय आहे बघा. पुढचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे ॲरेनेशियस खडक हे स्तरित प्रकारचे खडक आहेत. ॲरेनेशियस खडकामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असतं. 2 सेंटेन्स तुम्हाला दिलेले आहेत आणि पुन्हा तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. तुम्हाला मी सॉल्व्ह करायला वेळ देते. विचार करा काय येईल उत्तर. खडक आणि खडकांचे प्रकार. ॲरेनेशियस खडक. बघा मग तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही हे कधी ऐकलंच नाही कुठंच. याच्यासाठी पुस्तकं वाचायची. बरोबर. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे की हे स्तरित प्रकारचे खडक आहेत. आहेत का? आहेत. बरोबर. ॲरेनेशियस खडक हे स्तरित प्रकारचे खडक आहेत. दुसरं सेंटेन्स आहे
ॲरेनेशियस खडकामध्ये वाळूचं प्रमाण जास्त असतं. आता लक्षात घ्या, जी वैशिष्ट्य स्तरित खडकाची असतील, बरोबर, तीच वैशिष्ट्य कशाची असणार आहेत? या खडकांची असणार आहेत, बरोबर. एवढं आपल्या लक्षात येतं की नाही? एकच मिनिट थांबा. तर तीच वैशिष्ट्य असणार आहेत, बरोबर. त्याच्यामुळं हे स्तरित प्रकारचे खडक आहेत आणि याच्यामध्ये काय असतं, वाळूचं प्रमाण जास्त असतं. पण होतं काय माहिती का, यालाच गाळाचे खडक म्हणतात, हे आपल्याला माहित नसतं. मग आपण तिथं पुन्हा म्हणणार रूपांतरित खडक का गाळाचे खडक का कसले खडक. ओके, क्लिअर. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय होतं बघा, जर तुम्ही स्तरित खडकाबद्दल काही पॉइंट्स लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला ह्या ॲरेनेशियस या एका शब्दामुळे उत्तर अडणार नाही. तापमानातील जो फरक होतो त्याच्यामुळे काय होतं, खडक तुटतात. खडक तुटल्यामुळे काय होतं, खडकातून पाणी झिरपते, बरोबर. पाणी झिरपते, त्याच्यामुळे काय होतं, खनिज विरघळतात. त्याच्यामुळे काय होतं, बारीक खडक किंवा भुगा तयार होतो. ओके. मग नदीमुळे काय होतं, खडकाचे कण सकल प्रदेशात वाहतात, एकावर एक थर साचतात, त्याच्यावर प्रचंड दाब तयार होतो, थर एकसंध होतात आणि त्यातूनच गाळाचे खडक तयार होतात. यालाच आपण काय म्हणतो, स्तरित खडक असं म्हणतो. याच्यामध्ये जीवाश्म आढळतात म्हणून आपण याला जीवाश्म खडक सुद्धा म्हणतो. म्हणजे आयोगाने तुम्हाला याचं नाव जीवाश्म खडक जरी दिलं तरी तुम्हाला तिथं कन्फ्युजन नको. ओके, क्लिअर. फक्त हे तुम्हाला स्तरित खडकांचे प्रकार हे तुम्हाला कुठं मिळेल, हे तुम्हाला स्टँडर्ड रेफरन्स बुक मध्येच मिळेल. इतर पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळेल, जसं कॉमन बुक मध्ये असणार आहे स्तरित खडक, पण स्तरित खडकाचे प्रकार तुम्हाला कुठं मिळणार, चांगल्या बुक मध्ये मिळणार, बरोबर. कारण का, ते थोडंसं पुढचा डीप मधला अभ्यास जातो. पण आयोगाने विचारायला चालूच केलेला आहे. ठीक आहे. उत्तर काय आलं मग, विधान 1 आणि विधान 2 बरोबर. ओके, क्लिअर. चला, वजनाने हलके असतात स्तरित खडक. बघा, तुम्ही जर ह्यांची वैशिष्ट्य वाचली ना, तुम्हाला एक वैशिष्ट्य मिळतं, वाळूचा खडक हा स्तरित खडक आहे. मग इथे काय दिले तुम्हाला, वाळूचे प्रमाण जास्त असते, म्हणजे हा वाळूचाच खडक झाला ना, हो की नाही. तर असं लक्षात ठेवलं तरी चांगली गोष्ट आहे. क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन काय दिलाय बघा आपल्याला. पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणेच हिंदी महासागरातील सागरी प्रवाह चक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहत नाही. कारण अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरातलं सागरी प्रवाह चक्र नियमित पण नसतं आणि अखंड गतीनं कार्यरत पण राहत नाही. कारण विचारले तुम्हाला, 25° उत्तर अक्षवृत्तापलीकडे भूभाग भूखंडाने व्यापलेला आहे. प्रचलित वाऱ्यांचा समुद्र प्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो. हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वाऱ्यांची दिशा बदलते आणि वरील सर्व. याला तुम्ही मीडियम डिफिकल्ट लेवल मध्ये टाकू शकता, डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन. कारण का, इथं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असतील तर तुमचा क्वेश्चन बरोबर येणार आहे.
जर कॉन्सेप्ट क्लिअर नसतील तर काहीच लक्षात नाही ना येणार की काय आहे हे नक्की. ओके, चल तर आपण बघूया आता अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाह. आता इथं आपल्याला हे सगळं कशामध्ये जातं? क्लायमेटोलॉजी, बरोबर. हिंदी महासागर, हिंदी महासागरामधील सागरी प्रवाह चक्र हे तुम्हाला कुठं मिळेल? हे तुम्हाला आपल्या रेफरन्स बुक मध्ये मिळेल, बरोबर. मग याच्यासाठी बेसिक लेवलची माहिती माहित पाहिजे की जगातील पॅसिफिक आणि अटलांटिक यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मोठा महासागर. ओके, कसा आहे? प्राकृतिक दृष्ट्या तरुण आहे, जटिल आहे, क्षेत्रफळ कसं आहे, बरोबर. आणि वातावरण निर्मितीमध्ये याची काय भूमिका आहे हे सगळं आपल्याला माहित पाहिजे. आणि त्याचं लोकेशन माहित पाहिजे की कुठे येतात बाबा अक्षवृत्त, रेखावृत्त, विषुववृत्त, याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे. तर इथं बघा, अटलांटिक पॅसिफिक महासागराप्रमाणे हिंदी महासागर अखंड गतीने कार्यरत राहत नाही. कारण का? उत्तर अक्षवृत्तापलीकडे भूभाग जो आहे तो कसा आहे? भूखंडाने व्यापलेला आहे. बघा ना, हिंदी महासागर कुठे येतो? आपल्या भारताचं लोकेशन बघा तुम्ही. उत्तर अक्षवृत्ताकडे काय आहे? भूखंड, भूभाग भूखंडाने व्यापलेला आहे. वाऱ्यांचा प्रवाह होतो का? होतो ना. मान्सून मेकॅनिझम आपण काल शिकलो होतो. हिंदी महासागरावर मोसमी वाऱ्यांची दिशा बदलते. एकसारखी दिशा राहते? नाही राहत. आपण परतीचा मान्सून बघितला होता, त्याचा कालावधी बघितला होता. मग उत्तर काय येणार? उत्तर येणार वरील सर्व. किती सोपं आहे बघा. फक्त तुम्हाला अक्षवृत्त, रेखावृत्त, त्या अक्षवृत्त रेखावृत्तानुसार त्यांचं स्थान पण माहित पाहिजे. क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघा. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, पुढील दोन विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे? पहिलं सेंटेन्स आहे, तांबे व जस्त यांच्या मिश्रणानं काय तयार होतं? पितळ तयार होतं. तांबे आणि कथील यांच्या मिश्रणानं काय तयार होतं? कांस्य तयार होतं, बरोबर. राजस्थानात तांब्याच्या धातू पाषाणाचे सर्वात मोठे साठे आहे. पहिल्या सेंटेन्स मध्ये तुम्हाला इतक्या साऱ्या फॅक्ट दिलेत आणि एक्झाम मध्ये पण असंच असतं. एका सेंटेन्स मधून 4 फॅक्ट्स तुमच्या चेक केल्या जातात. असे 2 मार्काला 2 सेंटेन्स पण असू शकतात, 3 पण असू शकतात, 4 पण असू शकतात. मध्य प्रदेश हे राज्य तांबे या धातू पाषाणाच्या उत्पादनात भारतात सर्वात अग्रेसर आहे. फक्त एक, फक्त दोन, दोन्ही आणि एकही नाही. काय येईल उत्तर बघा 17 नंबरचा क्वेश्चन. जस्ट एक मिनिट. आणि चला पुढे जाऊया. जस्ट एक मिनिट थांबा फक्त.
चला आपण बघतोय 17 नंबरचा क्वेश्चन. बरोबर. तर तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणानं काय तयार होतं म्हणलं आपण? पितळ तयार होतं. बरोबर. तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणानं कांस्य तयार होतं. राजस्थानात तांब्याच्या धातूपाषाणाचे सर्वात मोठे साठे आहे आणि मध्य प्रदेश हे राज्य तांबे या धातूपाषाणाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. काय येईल उत्तर 17 नंबरचा क्वेश्चन? बरोबर. तर क्वेश्चन तुम्हाला विचारलाय खनिज संपत्ती. खनिज संपत्ती जसं आपल्याला खतीप सरांच्या पुस्तकामध्ये महाराष्ट्रातील खनिज संपत्ती दिले, सेम तसंच तुम्हाला भारतातील खनिज संपत्ती. तर तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणानं पितळ तयार होतं हे आपल्याला माहित आहे. तांबे आणि कथिल यांच्या मिश्रणानं कांस्य तयार होतं हे पण माहित आहे. पण तांब्याचे जे साठे आहेत भारतातील खनिजे म्हणून तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये पण हा भाग मिळेल आणि आपल्या ठोकळ्यामध्ये पण मिळून जाईल. तर भारतातील खनिज वितरण हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आता याच्यामध्ये भरपूर सारे पॉइंट्स येतात. पर्सेंटेज नुसार पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये. मग आपले भूशास्त्रीय पुरावे जे आहेत ते काय सूचित करतात? आपले भूशास्त्रीय पुरावे सूचित करतात की भारतामध्ये भरपूर खनिज संसाधने आहेत. 20,000हून अधिक ज्ञात साठे आहेत. 60 पेक्षा अधिक खनिजांचं पुनरुत्पादन करण्यायोग्य साठे सापडले आहेत. बरोबर. आता भारतातलं खनिज वितरण कसं आहे जर तुम्ही बघितलं तर बघा तुम्हाला सांगितलं जातं की एकूण 11 राज्यांचा वाटा किती आहे? 90% आहे. ही माहिती खूप कमी विद्यार्थ्यांना असते. 11 राज्यामध्ये मग तुम्हाला आंध्र प्रदेश, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान आणि कर्नाटक हे राज्य येतात. ठीक आहे. आता हे झालं आपल्या राज्यांमधलं. जर तुम्ही जागतिक पातळीवर बघितलं तर जागतिक पातळीवर खाण उद्योग भरभराटीच्या काळात आहे. बरोबर. खनिजे असतील, धातू आहेत, धातूंच्या जागतिक किमती आहेत विक्रमी पातळीवर गेलेल्या आहेत. सुरुवात कुठून झाली? सुरुवात झाली 2002 पासून एकच मिनिट थांबा. तर 2002 पासून चीनकडून मागणी सुरुवात झाली. बरोबर. एकट्या 2006 मध्ये हे सगळं मी का सांगते तुम्हाला? कधी कधी हे एक्झाम मध्ये विचारतात. रेफरन्स बुक मधलं सांगते मी तुम्हाला हे सगळं. 2006 मध्ये सर्व खनिजांच्या जागतिक किमती 48% गगनाला भिडल्या. ओके. आता खनिजाचे प्रकार तुम्हाला अभ्यासायचे. कसं अभ्यासायचं तेवढं मी सांगते. खनिजाचा प्रकार आहे लोखंड किंवा त्यापेक्षा आपण आता इथं तांबे दिले ना, आपण तांबेच घेऊया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. तांबे. तांबे कसल्या प्रकारचं खनिज आहे? तांबे धातू, अधातू, नॉन फेरस धातू. बरोबर. मग तुम्हाला विचारलं जातं की खाणी कुठं आहेत आणि टॉप उत्पादक राज्य जिथं आपला क्वेश्चन त्याच्यावरतीच आहे. तर मालाज खंड किंवा मालांज खंड बेल्ट कुठं मिळतो? मालाज खंड बेल्ट मिळतो मध्य प्रदेशमध्ये आणि खेत्री बेल्ट मिळतो. इथं लिहून देते मी. मालाज खंड बेल्ट आणि खेत्री बेल्ट. खेत्री बेल्ट. मालाज खंड मध्य प्रदेश, खेत्री बेल्ट राजस्थान आणि अजून एक बेल्ट मिळतो. इथंच लिहूया आपण. अजून एक बेल्ट आहे तो म्हणजे खो दरिबा म्हणून एक बेल्ट मिळतो. खो दरिबा हा बेल्ट पण राजस्थानमध्ये आहे. आणि मग तुम्हाला समजूनच झालं की टॉप राज्य कोणती? मध्य प्रदेश आणि राजस्थान. असंच तुम्हाला इतर पण
खनिजांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल सोने आहे, धातू नॉन फेरस, बरोबर. कोलार गोल्ड फील्ड कुठं आहे? कर्नाटक. कुट्टी गोल्ड फील्ड कुठं आहे? कर्नाटक. रामगिरी खान कुठं आहे? आंध्र प्रदेश. त्याच्यानंतर सुवर्णरेखा सँड्स आहे झारखंड. मग तुम्हाला टॉप राज्य विचारली तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. झारखंडला आहे, पण कर्नाटक आणि आंध्र प्रदेश एवढ्या खाणी झारखंडला नाहीये. तर अशा प्रकारचा अभ्यास केला तर कितीही अवघड क्वेश्चन येऊ द्या, तुमचा क्वेश्चन चुकणारच नाही. क्लिअर? समजलं का? बघा उत्तर काय आलं. मग उत्तर आलं दोन्ही विधानं योग्य आहे. दोन्ही विधानं योग्य आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. पुढचा क्वेश्चन आहे 18 नंबरचा. अरवली पर्वताच्या संदर्भात खालीलपैकी काय खरे नाही? क्वेश्चन वाचताना सावकाश वाचायचा. खरं विचारलंय का खोटं विचारलंय? आपल्याला नेहमी सवय असते की पॉझिटिव्ह उत्तर द्यायचं. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स आहे अरवलीचा विस्तार जो आहे तो ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे. जगातील सर्वात जुन्या पर्वतराजीपैकी एक पर्वतरांग आहे. द्वीपकल्पावरील सर्वात उंच शिखर अरवली पर्वतरांगेत वसला आहे आणि हा वली पर्वत असून त्याचा बहुतांश भाग राजस्थान राज्यात मोडतो. आता याच्यामधलं तुम्हाला काय विचारलं? रॉंग विचारलेलं आहे. मी तुम्हाला वेळ देते, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जा. चला बघा. पश्चिम भारतातील पर्वतरांग. पहिली गोष्ट, पश्चिम भारतातील एक पर्वतरांग मुख्यत्वे कुठे मिळते? इथं लिहिते मी बघा, पश्चिम भारत. ठीक आहे. मुख्यत्वे मिळणार उत्तर गुजरात, त्याच्यानंतर राजस्थान, पूर्व भाग, राजस्थानचा पूर्व भाग व मध्य प्रदेश पश्चिम भाग. या भागामध्ये तुम्हाला अरवली पर्वतरांग मिळते. ठीक आहे. मग तुम्हाला दिशा बघा, ईशान्येकडून नैऋत्येकडे विस्तार असेल का? मग असेल ना. दिशा जर काढल्या आपण वायव्य, आणि आग्नेय. अरवली रेंज मी तुम्हाला मॅप पण दाखवलेला आहे अरवली रेंजचा, आठवते का? बघा अशा प्रकारे. समजा आता इथे जागा नाहीये तरी पण मी छोटस तुम्हाला रफली काढून दाखवते. समजा हा जर आपण असा गुजरातचा भाग बघितला, इथून तुम्ही वरती जाणार, बरोबर. इथून गेलं तर तुम्हाला ही अशी रेंज मिळते अरवली. मग इथं दिशा कोणती येते? ईशान्य. इथं कोणती येते? नैऋत्य. तर ही झाली दिशा. लक्षात आलं? एवढं सोपं आहे बघा, काहीच अवघड नाहीये. ठीक आहे. पहिलं सेंटेन्स तुम्हाला सांगितलं जातं की जगातल्या सगळ्यात जुना पर्वतापैकी एक पर्वतरांग अंदाजे 600 ते 35,000 कोटी वर्षापूर्वी जडणघडण आहे. माउंट आबू अरवली पर्वतातील सर्वोच्च ठिकाण आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्ही तिथे सगळं पटापट तुम्हाला काय काय आठवतंय ते बघून घ्या. ते असं तुम्हाला विदिन अ सेकंड तुम्हाला डायग्राम काढता आली पाहिजे. भले तुम्ही रफ काढा, काही प्रॉब्लेम नाही, पण दिशा तरी तुम्हाला माहित असली पाहिजे. आता ह्या पर्वतामुळे होतं काय? राजस्थानकडे वाहणारं मोसमी वारं अडवलं जातं. त्याच्यामुळे अरवली पर्वताच्या पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस पडतो. मात्र अरवलीच्या पर्जन्य छायेतील पश्चिम राजस्थानमध्ये कमी पाऊस पडतो.
वाळवंट. पण तुम्हाला विचारलं जातं की अरवली पर्वताच्या कोणत्या भागामध्ये वाळवंट आहेत, पूर्वेकडे का पश्चिमेकडे? ओके. त्याच्यानंतर तुम्हाला अरवली पर्वताच्या सानिध्यात येणारी शहरे विचारली जाऊ शकतात. उदयपूर आहे, चित्तोडगड आहे, जयपूर आहे, सवाई माधोपूर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रसिद्ध अभयारण्य विचारली जातात. रणथंबोर आणि सारिस्का 2 अभयारण्य तुम्हाला मिळतील. तर ईशान्येकडून नैऋत्येकडे विस्तार बरोबर आहे. जुनी पर्वतरांग आहे. थर्ड सेंटेन्स आहे की द्वीपकल्पावरील सर्वात उंच शिखर आहे का? द्वीपकल्पावरच्या पर्वतरांगा बघा. माउंट आबू हे द्वीपकल्पीय पर्वतरांगामधलं सगळ्यात उंच शिखर नाहीये, म्हणजे अरवली पर्वतात बसलेलं नाहीये. तुमच्यासाठी क्वेश्चन, मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगायचं, मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. जेव्हा आपण हिमालयीन पर्वतरांगा आणि त्याच्यानंतर आपण पेनिन्सुलर इंडिया, प्राकृतिक भारत बघत होतो, तिथं मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. तर तिसरं सेंटेन्स आहे चुकीचं. वली पर्वत बहुतांश भाग राजस्थान भागामध्ये, मी आता सांगितलं तुम्हाला, पूर्व भाग, मध्य भाग आणि पश्चिम भाग, बरोबर. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय आलं, आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. तर तिसरं सेंटेन्स चुकीचं आहे. मग मला सांगा, द्वीपकल्पीय भारतामध्ये कोणकोणत्या पर्वतरांगा येतात, बरोबर, आणि त्या पर्वतरांगामधील कोणत्या पर्वतरांगेमध्ये द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठं शिखर तुम्हाला दिसून येते? हा तुमच्यासाठी क्वेश्चन, कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं मला उत्तर. ओके, बघूया तुम्ही किती शोधता ते. 19 नंबरचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? रावी नदी ही हिमाचल प्रदेशातील कुलू टेकड्यांमध्ये उगम पावते, बरोबर आहे का? रावी नदी ही हिमाचल प्रदेशातील कुलू टेकड्यामध्ये उगम पावते. नदी प्रणालीवरती अशा प्रकारचा एक क्वेश्चन असतो आपल्याला, 4 लाइनर. पाकिस्तानमध्ये ही नदी सिंधू नदीला जाऊन मिळण्या अगोदर चिनाब आणि झेलम नद्यांचा संयुक्त प्रवाह तिला येऊन मिळतो. चिनाब नदीवर जम्मू आणि काश्मीर या संघराज्य प्रदेशामध्ये बागलिहार प्रकल्प बांधला गेला आहे आणि मनाली शहर बियास नदीच्या काठावर बसले. काय येईल उत्तर? बघा, असत्यच विचारले इथं पण तुम्हाला. बघा, चला पटापट सांगा. रावी नदी भारत पाकिस्तान यांच्या पंजाब भूप्रदेशातून वाहणारी नदी. उगम कुठं आहे? हिमाचल प्रदेशामध्ये. 720 किलोमीटर अंतर्वाहात जाऊन चिनाबला मिळते, बरोबर. मग आता मला सांगा, इथे झेलम दिलंय तुम्हाला, येईल का? वरचं तुम्हाला कळलं की खालचं पण कळतं, हे चुकीचं आहे. रावी पाहिजे इथं, बरोबर. आणि मग ते पुढे जाऊन कुठल्या नदीला मिळतात? नदीला, पाकिस्तानमध्ये. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान. ओके. पाकिस्तानमध्ये ती सिंधू नदीला जाऊन मिळण्या अगोदर चिनाब आणि झेलम नद्यांचा संयुक्त प्रवाह तिला मिळतो. चिनाब नदीवर जम्मू आणि काश्मीर संघ राज्य प्रदेशात बागलिहार प्रकल्प, तुम्हाला प्रकल्प सगळे सिद्धार्थ सरांच्या पुस्तकात दिलेले आहेत. बागलिहार डॅम, also known as बगलिहार डॅम, जम्मू आणि काश्मीर मधील जिल्हा कोणता? रामबन. चिनाब नदीवरचा प्रकल्प, फॅक्ट्स कोणत्या चेक करायचे? कोणत्या नदीवर आहे? जम्मू काश्मीर मध्ये आहे का? कसला प्रकल्प आहे? विद्युत प्रकल्प आहे, ठीक आहे. जम्मू आणि काश्मीर पॉवर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने अंमलात आणलेला पहिला ऊर्जा प्रकल्प. कल्पना आहे 1992 ची, मंजुरी आहे 1996 मध्ये,
बांधकाम स्टार्ट झालं 1999 मध्ये 450 मेगावॅट. पहिला टप्पा 2008-9 मध्ये कंप्लीट झालाय. कोण होतं पंतप्रधान? मनमोहन सिंग. दुसरा टप्पा 2015-16 पूर्ण केला नरेंद्र मोदींनी आणि राष्ट्राला समर्पित केलं. ओके. आता इथे इंडस वॉटर ट्रीटीचा पण संबंध येतो बरं का, पण मी आता इथे तुम्हाला इंडस वॉटर ट्रीटी सांगत नाही. पाकिस्तानने थोडंसं अपोज केलेलं आहे. ठीक आहे. चला, तर सेंटेन्स कोणतं चुकीचं आहे? ब सेंटेन्स चुकीचं आहे. पुढचं सेंटेन्स आहे मनाली शहर बियास नदीच्या तीरावरती वसलेलं आहे का? बरोबर आहे. मनाली हे शहर बियास नदी, म्हणून आपल्याला एकतर भारतातील महत्वाची शहर किंवा एकतर नद्यांची माहिती. बियास नदी कुठली नदी आहे? उत्तर भारतात. उगम कुठं आहे? जिथं रावी नदीचा उगम आहे, हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा. आता इथं बघा, बियास नदी पंजाब राज्यामध्ये सतलज नदीला मिळते. इथे जसं चिनाब आणि झेलम दिले ना, शहर आहेत मनाली सोबतच कुलू आणि अमृतसर. अमृतसर लक्षात राहील तुमच्या, कुलू आणि मनाली. ओके. रोहतांग दर्रा इथे तुम्हाला मिळतो. समजलं का बघा क्वेश्चन? पुढे जाऊया. पुढे दिलेलं आहे खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे? हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात पंडोह येथे सतलज नदीवर धरण बांधण्यात आलेलं आहे. सेकंड सेंटेन्स आहे सतलज नदी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्यामधून वाहते. सतलज नदी ही सिंधू नदीची डावीकडील उपनदी आहे. शिपकीला खिंडीतून सतलज नदी उत्तराखंड मध्ये प्रवेश करते. काय उत्तर बघा. 20 नंबरचा क्वेश्चन. सत्य विधान विचारले. 4 विधानापैकी एकच विधान इथं सत्य असणार आहे. क्वेश्चन आहे तुम्हाला सतलज नदीवरती. बोला पटापट. हिमाचल प्रदेशातली आहे, पंजाब येईल का? मग पंजाब मध्ये आहे ना. उगम कुठं आहे? तिबेट मध्ये, राक्षसताल सरोवरातून. हिमाचल प्रदेश मध्ये संगम होतो बियास नदी सोबत, बरोबर. मग हे पंडोह धरण तिथे नाहीये. सिंधू नदीची उपनदी आहे, बरोबर. हिमाचल प्रदेश पंजाब मधून वाहत जाऊन पाकिस्तान मध्ये सिंधूला मिळते. भारतातली जर लांबी बघितली तर 1050. मग इथं फक्त क सेंटेन्स बरोबर आहे बघा. सिंधूची डावीकडील उपनदी आहे, पण उत्तराखंड राज्यातून वाहते का? नाही. हिमाचल प्रदेश आणि पंजाब मधून वाहते फक्त. म्हणजे इथं उत्तराखंड नकोय. शिपकीला खिंडीतून उत्तराखंड मध्ये जातच नाही तर प्रश्नच येत नाही, बरोबर. हा, मग आता मला सांगा, पंडोह डॅम मंडी जिल्ह्यामध्ये आहे, हिमाचल प्रदेश मध्ये आहे, पण सतलज नदीवरती नाही. हे आहे बियास नदीवर. बियास नदीवर. ठीक आहे. मग फक्त टिक मार्क करून पुढे जायचंय का? अजिबात नाही. का बरं हे सेंटेन्स चुकीचं आहे? मग जिल्हा चुकलाय, ठिकाण चुकलंय का नदी चुकली, हे तुम्हाला माहित पाहिजे. मग उत्तर काय आलं आपलं? तो ऑप्शन, बरोबर. पुढचा क्वेश्चन घ्या. हे आपण क्लीन करूया.
पुढचा क्वेश्चन आहे की गंगा नदी प्रणालीमध्ये कोणत्या नद्या नाहीत? दिसताना तर क्वेश्चन खूप सोपा दिसतोय, बरोबर. लुनी नदी, घागरा नदी, यमुना नदी, पुनपुन नदी, गोमती नदी, कोसी नदी, चंबळ नदी आणि नर्मदा नदी. गंगा नदी प्रणालीमध्ये कोणत्या नद्या नाहीत? चला, गंगेच्या सगळ्या उपनद्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बोला काय येईल उत्तर बघा. थार वाळवंटात मधली रिव्हर आहे, मग गंगा नदी प्रणालीमध्ये येईल का? यमुना तर उपनदीच आहे, बरोबर. नर्मदा नदी कुठे येते? आपल्या महाराष्ट्राकडे येते ना. एकदम इझी क्वेश्चन आहे. लुनी रिव्हर वाळवंटी प्रदेशात येते. नर्मदा नदी गंगा नदी प्रणालीमध्ये येतच नाही. हा लुनी नर्मदा थोडस जवळ जवळ आहेत. प्राचीन नाव होतं लावण्यवती. राजस्थान आणि गुजरात राज्यामध्ये वाहणारी नदी. अरवली पर्वताच्या अजमेर जिल्ह्यामध्ये उगम आहे. ठीक आहे. चला, उत्तर आलं मग 1 आणि 8. आता हे तर लक्षात ठेवायचंच आहे. सोबतच घागरा नदी, यमुना नदी, पुनपुन नदी, गोमती नदी, कोसी नदी, चंबळ नदी या सगळ्या नद्या गंगा नदी प्रणालीमध्ये येतात. 22 नंबरचा क्वेश्चन बघा. खालील वर्णनावरून नदीचे नाव ओळखा. खालील वर्णनावरून नदीचं नाव ओळखा. या नदीचा उगम मानसरोवराच्या दक्षिणेस गुरला मंदाता शिखर येथे होतो. पश्चिम नेपाळमध्ये हिला कर्णाली असं म्हणतात. सारदा, सरजू, राप्ती या तिच्या उपनद्या होत. बिहारमधील छपरा येथे ही नदी गंगेला येऊन मिळते. असाच क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये पण आलेला आहे. बऱ्याच एक्झाम मध्ये असे क्वेश्चन विचारले. घागरा नदी, गंडक नदी, गोमती नदी आणि काली नदी. काय येईल उत्तर बघा. 22 नंबरचा क्वेश्चन. 22 नंबरचा क्वेश्चन. तुम्ही ना कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत जावा. चुकलं तर चुकू द्या. याच नदीला काय म्हणतात? समजा तुम्हाला ह्याचं उत्तर आहे घागरा, पण घागराच्या ठिकाणी जर आयोगाने तुम्हाला कर्णाली असं दिलं असतं तर? मानसरोवराजवळ उगम आहे, बरोबर आहे का? बरोबर आहे. तिबेट पठारावर उगम पावणारी बारमाही नदी तर दिले ना बघा, कर्णाली म्हणतात. पश्चिम नेपाळमध्ये, पण पश्चिम नेपाळमध्ये म्हणतात म्हणून आयोग तुम्हाला ऑप्शन मध्ये देणार नाही, कारण ते तिथलं स्थानिक नाव झालं, बरोबर. स्थानिक नाव नाही देणार आयोग तुम्हाला, तरी पण माहित असेल. पश्चिम नेपाळमध्ये म्हणतात कर्णाली. ही नदी गंगेला येऊन मिळते म्हटल्यानंतर गंगेची उपनदी असणार आहे, बरोबर आहे. पण कुठली? डाव्या तीरावरची. डाव्या तीरावरची. ठीक आहे. 507 किलोमीटर लांबीची नेपाळ मधली सगळ्यात लांब नदी. नेपाळ मधील हिमालयामधून भारतातील ब्रह्मघाट येथे मिळते शारदा नदीला, आणि मग मिळून तयार होते घागरा नदी. आणि तुम्हाला दिलेत घागरा नदीच्या उपनद्या.
शारदा म्हणजे शारदा, सरजू आणि राप्ती. चला पुढचा क्वेश्चन बघा. खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्थांच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शविलेला आहे. तो प्रदेश ओळखा. त्रिवार्थांचा हा जो भाग आहे ना, तो तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये आहे. 2 ते 3 वेळा राज्यसेवेला विचारलेला आहे. IMP करा आणि करून घ्या. जर थेरी मध्ये वेळ मिळाला तर मी तुम्हाला ठोकळ्यातून शिकवेनच. ओके, बघा मॅप दिलाय. उत्तर काय येईल बघा. मध्यम शुष्क, उप उष्णकटिबंधीय दमट, त्रिवार्ता क्लायमेट क्लासिफिकेशन. महाराष्ट्राचं सुद्धा मिळेल, इंडियाचं सुद्धा मिळेल. ओके, महाराष्ट्राचं पण मिळणार आहे, इंडियाचं पण मिळणार आहे. दोन्ही करून ठेवा. GT त्रिवार्ता. ठीक आहे. हा मॅप मिळतो तुम्हाला एक. भारताचं हवामान कसं आहे? उष्णकटिबंधीय मान्सून, बरोबर. तरी सुद्धा आकारमान कसं आहे? आपल्या देशाचं मोठं आहे. भौतिक भिन्नता आहे. प्रादेशिक स्तरावर हवामानात विविधता निर्माण झालेली दिसते. विविध हवामान क्षेत्रामध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न झालेले आहेत. त्रिवार्थांचं वर्गीकरण जे आहे ना, ते कोपेनचं पण तुम्हाला करायचं बरं का. कोपेनच्या योजनेचे सुधारित स्वरूप आहे. भारतातील वनस्पती आणि भौगोलिक प्रदेशाशी सुसंगत आहे. 4 प्रमुख हवामान गट सांगितले त्रिवार्थांनी. 4, A, B, C आणि H. आणि ते पुढं 7 प्रकारामध्ये विभागलेले आहे. याच्यामध्ये आता तुम्हाला बघा, इथे जास्त स्पेस नाहीये, तरी पण मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगते. एकच मिनिट थांबा. बघा इथं ना आपल्याला ए प्रकार मी समजावून सांगते. ए प्रकार, ठीक आहे. उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान गट. याच्यामध्ये एक येईल AM, दुसरा येईल O. AM म्हणजे उष्णकटिबंधीय मान्सून पर्जन्यवन. O मध्ये येईल उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान किंवा मान्सून सवाना. आता हे मान्सून सवाना आपण बघतोय भारताशी रिलेटेड, बरोबर. तर हे पुढे तुम्हाला उत्तर पूर्व भारतीय पठाराचा प्रकार आणि तमिळनाडू प्रकार याच्यामध्ये विभागलं जाईल. त्याच्यानंतर सेम ए सारखंच तुम्हाला बी भाग पण अभ्यासायचा आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते. उत्तर तुम्हाला मिळूनच जाईल आता. उष्णकटिबंधीय पावसाळी हवामान वरतीच आहे दिलेलं. उष्णकटिबंधीय सवाना, कोरडे हिवाळे कुठं असतात? या भागामध्ये, बरोबर. इकडे तर येणार नाही, हो की नाही. हा बी म्हणजे काय? खूप सोपं आहे, फक्त आपल्याला हे आपण अभ्यासच नाही म्हणून अवघड वाटतं. कोरडे हवामान गट. याच्यामध्ये BS, BSH आणि BWH. उष्णकटिबंधीय स्टेपी म्हणजे अर्धशुष्क, उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय गवताळ आणि उष्णकटिबंधीय वाळवंट. आणि पुन्हा तुम्हाला ह्या AM चा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता हा भाग कोणता दिलेला आहे तुम्हाला? O भाग. O
बरोबर. अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा विचारलेला आहे. तर उत्तर आहे मध्य शुष्क आहे का नाही. तसं तर हे क्वेश्चन सगळा बाजूला ठेवा. इथे शुष्क मिळेल का, एक कॉमन विचार करा, नाही मिळणार. दमट पण उपउष्ण कटिबंधीय म्हटले, नाही मिळणार. नाही, हिवाळा येतो नाही तो कोरडा, तो येईल आपलं उत्तर. समजलं का बघा क्वेश्चन. याच्यासाठी एवढा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, राज्यसेवा काढणं सोपं आहे का, अजिबात नाही. अवघड पण नाहीये अभ्यास केल्यावर, हो की नाही. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे 24 नंबरचा. तापी नदीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. काही क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देते, नक्की मला उत्तर द्या कमेंट बॉक्स मध्ये. बाकीचे सगळे क्वेश्चन मी तुम्हाला अनालिसिस करून सांगत आहे. तापी नदी उत्तर प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात मुलता येथे उगम पावते. बघितले का, आपण बघितलेलं आहे. तापी नदी नर्मदा नदीला जवळजवळ समांतर वाहते, बरोबर आहे. सतपुडा पर्वत नर्मदा आणि तापी नदी मधला जलविभाजक आहे, हे पण बरोबर आहे. तापी नदी सुरत जवळ खंभातच्या आखाताला मिळते, हे पण बरोबर आहे. चुकले काय मग, पहिलं सेंटेन्स का चुकले. होमवर्क कमेंट बॉक्स मध्ये उत्तर देणं. ज्यांना वाटतंय मॅडमनी आपल्याला शिकवलंय, आपण उत्तर दिलं पाहिजे, आपली प्रॅक्टिस होईल, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या. पुढचा क्वेश्चन बघा, 25 नंबरचा क्वेश्चन. एकच मिनिट. ओके, 25 नंबरचा क्वेश्चन विचारलाय. हा क्वेश्चन, नर्मदा नदीच्या प्रवाहाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत. अयोग्य विधान तुम्हाला विचारलेलं आहे. नर्मदा नदी विंध्य आणि सातपुडा दोन पर्वत प्रणालीच्या दरम्यान मार्गक्रमण करते का. दुसरा आहे, नर्मदा नदी मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर उगम पावते. थर्ड सेंटेन्स आहे, मध्य प्रदेशातील जबलपूर जवळ भेड़ाघाट येथे नर्मदा नदीवरील धुवाधार धबधबा प्रसिद्ध आहे. आणि नर्मदा ही देशातील अशी एकमेव नदी आहे की जी खचदरीतून वाहते. काल मी तुम्हाला खचदरी म्हणजे काय सांगितलं होतं. आपल्या देशातल्या नद्या सोबतच जगामध्ये रिफ्ट व्हॅली आफ्रिकेतली, बरोबर, हे पण सांगितलं होतं. आता इथं तुम्हाला चुकीचं सेंटेन्स विचारले. मग नर्मदा एकटीच नदी आहे का हो, जी एकमेव नदी आहे खचदरीतून वाहणारी. तापी नदी येईल का. वरचे सेंटेन्स बरोबर आहेत. नर्मदा नदी विंध्य सातपुडा बरोबर आहे. अमरकंटक पठार बरोबर आहे. जबलपूर जवळ भेड़घाट धुवाधार धबधबा बरोबर आहे. भारतातले सगळे धबधबे तुम्हाला सिद्धार्थ सरांच्या बुकमध्ये मिळून जातील विथ इन्फॉर्मेशन. तर हे सेंटेन्स आहे इथलं चुकीचं. 26 नंबरचा क्वेश्चन बघा, खालील विधाने विचारात घ्या. चंबळ नदी आपला प्रवास मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी या 3 राज्यातून करते. चंबळ नदी मही नदीच्या विरुद्ध दिशेने परंतु तिला समांतर वाहते. चंबळ नदीत मोठ्या संख्येने नैसर्गिक अवस्थेत मगरी आढळतात. आणि चंबळ नदी यमुनेची डाव्या तीरावरील उपनदी आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं होतं, डाव्या तीरावरच्या उपनद्या, उजव्या तीरावरच्या उपनद्या आयोग आपल्याला विचारतात. आता या विधानापैकी तुम्हाला अचूक विधानं कोणती आहेत असं विचार. 3 सोडून सर्व, 4 सोडून सर्व, फक्त 2 आणि 3, फक्त 1 आणि 3.
बघा काय येईल 26 नंबरचं उत्तर. जर ही नदी, बघा, प्रवास मध्य प्रदेश, राजस्थान, यूपी, हे बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे म्हणलं तर हा ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला, हा पण ऑप्शन गेला. उत्तर तुमचं. असे क्वेश्चन लोकसेवा आयोगाच्या पेपरमध्ये पण असतात बरं का, पण एक दोन असतात बोनस मार्क म्हणून, पण ते पहिलं सेंटेन्स तरी तुम्हाला आलं पाहिजे. आता इथे ज्या विद्यार्थ्यांना पहिलं सेंटेन्स येत आहे, स्मार्ट विद्यार्थी काय करेल, हा पहिलं पाहिजे ना मला, या 3 राज्यामधून चंबळ नदी वाहतीये, मग इथं पहिलं आहे का नाही, इथं आहे का नाही, इथं पण नाहीये, मग माझं उत्तर डेफिनेटली हे असणार आहे, पहिलं तिसरं सेंटेन्स बरोबर असणार आहे. पहिलं आणि तिसरंच सेंटेन्स बरोबर असणार आहे हे त्या विद्यार्थ्यांना. पण सगळेच विद्यार्थी एक सेंटेन्स बघितलं की ऑप्शन चेक करत नाहीत. करत चला ऑप्शन चेक. यमुना नदीची उपनदी आहे का? आहे, पण डाव्या तीरावरची नाहीये, उजव्या तीरावरची. डाव्या तीरावरची नाहीये, उजव्या तीरावरची. ठीक आहे, त्याच्यामुळं चौथं सेंटेन्स आपलं चुकीचं आहे. समांतर वाहते का? नाही वाहत, म्हणून आपलं उत्तर काय आलं, 1 आणि 3. स्मार्ट स्टडी, त्याच्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याची टॅक्ट, ह्या छोट्या छोट्या गोष्टी अभ्यासा इतक्याच इम्पॉर्टंट असतात. लक्षात घ्या, वेळ वाचतो, पेपर वेळेमध्ये कव्हर होतो, आणि पुन्हा आपल्या जे आपले 50% एक्स्ट्रा क्वेश्चन ठेवलेले आहेत त्याच्यावरती विचार करायला आपल्याला वेळ मिळतो. ठीक आहे, 27 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या नद्या उत्तर वाहिनी किंवा काहीशा ईशान्य वाहिनी आहेत? पटापट. वायव्य, ईशान्य, नैऋत्य आणि आग्नेय. इथं मध्ये आहे आपला भारत असं कन्सिडर करायचं. ठीक आहे, नद्या आठवायच्या पटापट. याच्यामध्ये तुमची आठवणारी नदी पटकन सिंध आहे, नर्मदा आहे. मग ह्या ईशान्य वाहिनी नद्या आहेत का? बघा, आहेत. तर बघा, सिंधू नदी आहे. नर्मदा नदीची पाठीमागच आपण बघितलं होतं, दिशा मी तुम्हाला सांगितली होती. नाहीये ना नर्मदा, मग जिथे जिथे 4 आहे तो ऑप्शन इलिमिनेट करा. चंबळ नदी येईल, येईल. बेटवा येईल, येईल. केन येईल, सोन नदी येईल, बरोबर. सिंध नदी येईल. तर आपला उत्तर आलं 1, 3, 5, 7, 8. आता समजा तुम्हाला हे डायग्राम काढायला नाही जमली किंवा दिशा विचार करायला पण नाही जमल्या, जेव्हा मी तुम्हाला थेरी शिकवत होते ना, तेव्हा मी तुम्हाला प्रत्येक नदीची दिशा सांगितलेली आहे की ही नदी कशी वाहते. ईशान्येकडून नैऋत्येकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, आग्नेयेकडून वायव्येकडे, वायव्येकडून आग्नेयेकडे. सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे रिव्हिजन आणि परफेक्शन. पुढचा क्वेश्चन बघा. महानदीच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? महानदीवरती 2 ते 3 वेळा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. महानदीच्या मुखापाशी ओडिसा राज्यामध्ये त्रिभुज प्रदेश तयार झाला. महानदी पूर्ववाहिनी नदी आहे. ओडिसा राज्यात बंगालच्या उपसागराला मिळते. कोणत्या नद्या अरबी समुद्राला मिळतात, कोणत्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात? नद्यांचं जेव्हा वर्गीकरण आपण बघितलं होतं तिथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. महानदीचा उगम मध्य प्रदेशामध्ये, जिल्हा पण लक्षात ठेवायचा आपल्याला. जिल्ह्यासोबतच एखाद्या खेड्यामध्ये उगम असेल, एखाद्या पर्वत रांगेमध्ये असेल, डोंगर रांगेमध्ये असेल, ते पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर आता इथं तुम्हाला विचारलंय काय ते बघा, योग्य विधान विचारलेत, बरोबर. मग उत्तर काय येईल 28 नंबरचा क्वेश्चन.
महानदीच्या मुखापाशी डेल्टा बनलाय, बरोबर, ओडिसा राज्यामध्ये. कशी आहे? पूर्व वाहिनी आहे, एकदम इझी आहे, बरोबर. मग एक पाहिजे आपल्याला, म्हणजे हा ऑप्शन गेला. 2 आहे पण हा ऑप्शन गेला. महानदी ओडिसा राज्यात बंगालच्या उपसागराला, पूर्व वाहिनी म्हटल्यानंतर बंगालच्याच उपसागराला मिळणार ना. पण महानदीचा उगम मात्र रायपूर जिल्ह्यामध्ये नाही. कुठं आहे सांगा? महानदीचा उगम, पटापट बोला चला. छत्तीसगड मध्ये आहे ना, मध्य प्रदेश कसं येईल मग इथं? हे चुकलं. उत्तर काय आलं? पहिला ऑप्शन. तर हे आपलं क्वेश्चन आन्सरचं मला वाटतं तिसरं लेक्चर आहे. लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर आवडलं असेल तर जात जात लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, पुस्तकं घ्या, व्यवस्थित अभ्यास करा. भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. गुड नाईट, टेक केअर.